हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी आणि माझा भाचा आरव आज आम्ही आलो दादरला येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एक ना फ्रेम घ्यायची होती. तर आम्ही फ्रेम घेण्यासाठी दादरला आलो होतो आणि ती फ्रेम आम्ही कोणती घेतलेली तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि तसं आम्ही दादरला फ्रेम घेण्यासाठी आलो. आम्ही आता फ्रेम घेणारच होतो. तर नंतर आम्हाला वाटलं की चला आता ते एवढी गर्दी का आहे ते बघून येऊ म्हणून. तर आम्ही जाऊन बघतोय तर बघा एक ना असं स्केच काढतो आहे मस्त इथं. आणि एक लहान मुलाचं स्केच काढतो आहे आणि एकदम सेम टू सेम काढतो आहे. आणि आता आरव पण बोलतो की मामा माझं पण काढायचं आहे म्हणून. तर आम्ही पहिले ही पूर्ण आहे ना बघणार आहे की कसं काढतो आहे कसं नाही म्हणून ते. आणि त्याच्यानंतर आम्ही नाही का, आणि कॉस्ट पण जास्त एवढी हे नाही आहे, नॉर्मल कॉस्ट आहे. आणि एकदम भारी चित्र काढतो, लाईव्ह चित्र काढतो आहे. आणि मी पहिल्यांदाच बघितले असं नाही का. तसंही आपला आरव आहे ना खूप भारी चित्र काढतो. मी बघितलं जे ड्रॉइंग वगैरे नाही का, ते भारी चित्र काढतो आहे. पण हे एकदम समोर एकदम नाही का असं लाईव्ह म्हणजे मुलगा समोर थांबला आहे आणि पूर्ण हे करतो आहे. तो समोरचा जो मुलगा दिसतो आहे तुम्हाला ना, त्याचीच सेम ड्रॉइंग काढतो ते. तर आम्ही बघतो आणि नंतर मग आम्हाला परफेक्ट जर वाटलं तर आम्ही ते आमच्या आरवची पण ड्रॉइंग काढणार त्याच्यामध्ये. आणि आम्ही दादरला फ्रेम घेण्यासाठी आलोच आहे. पण दादरला आलं की आम्हाला समुद्र वगैरे नाही का बघायला खूप आवडतो. तर मित्रांनो, पुढे मी खूप व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की समुद्र वगैरे नाही का. तर ते बघून पण मन एकदम शांत होतं. आणि तसंच की दादरच्या चौपाटीवरती आलं की आपण पाणीपुरी वगैरे ते हे तर आपलं म्हणजे आहेच. हे तर न चुकलेलं आमच्या दोघांचं असतंच म्हणजे असतंच. कारण का आम्ही खूप शौकीन आहे पाणीपुरीचं दोघं पण. आणि त्याबरोबर आमची आता दीदी पण नाही आमच्या संग. कारण ती जर असते ना तर ती एवढी उन्हामध्ये चाललीच नसती. कारण का पण तिला आहे ना पाणीपुरी खूप आवडती. पण ती काय आहे, ती येत नाही एवढं लांब. ती म्हणते की मामा नाही, मला एवढं लांब यायचं नाही म्हणून नाही का. पण आम्ही जातो आमच्या व्हिडिओ बनवण्यासाठी, आमच्या सबस्क्रायबरसाठी. आम्हाला काही ना काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं. तर मी आणि मग माझा आरो मग जातो आम्ही मग बाहेर. आता मित्रांनो बघा हे की नाही का एकदम भारी आर्टिस्ट आहे ते. आणि एकदम आता बघा त्याचं डोळ्याचं काम चालू आहे आणि एकदम परफेक्ट डोळे बनवले ते.
मित्रांनो, आता जर सध्या टाईम लागणार आहे, तर आम्ही जसं समुद्र बघून जसं मन हलकं करतो. तुम्हाला दाखवतो मित्रांनो समुद्र दादरचा. आणि जिथं आम्ही थांबलो ना, ते एकदम भारी बनवलेलं आहे. तिथून पूर्ण समुद्र आहे ना, आपलं पूर्ण सीलिंगपर्यंत दिसतो. आणि इथून रात्रीचं नाही का, रात्रीचं बघायला खूप भारी वाटतं सीलिंग वगैरे. दाखवतो आज खूप ऊन आहे. हे बघा मित्रांनो, समुद्र एकदम भारी दिसत आहे आणि खूप शांत समुद्र आहे. तर स्केच करायला आपल्याला भरपूर टाईम लागतो. आणि मग थोडंसं आपण आता फिरून घेऊन जरासं पाणीपुरी वगैरे खाऊन नाही का आम्ही नंतर मग जाणार फिरायला. तर हे बघा अजून गर्दी बघा तुम्ही मित्रांनो, खूप गर्दी तिथं. पण आमचा नंबर आता तर ते स्केच झाल्यानंतर आम्ही बघत आमचा नंबर आहे. तर ते झाल्यानंतर मग आम्ही जाणार मग फ्रेम घ्यायला. आणि तुम्हाला दाखवलं मी की फ्रेम मी कोणती घेतलेली आहे. आणि खूप भारी फ्रेम असेल, तुम्हाला ती नक्कीच आवडणार आहे. तर आम्ही आता परत जाऊन बघतो की आता कितपर्यंत झालेलं आहे ते. कारण का गर्दी भरपूर आहे आणि स्केच काढायला भरपूर डिमांड आहे तिथं त्या मुलाला. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. तर आताशी बघा डोळे वगैरे काढून झालेले आहेत. हे बघा मित्रांनो, आणि खूप भारी आहेत. म्हणजे अजून त्याला कमसे कम नाही ना म्हणते तरी ना 10 ते 15 मिनटं लागणारच आहेत. कारण का त्याचे केस पण काळे वगैरे करायचे आहेत नाही का सर्वच. आणि खूप म्हणजे बघा ना, खूप लाईव्हमध्ये आपण बघतोय की समोरचं हुबेहूब एकदम चेहरा वगैरे काढणारं वगैरे ते. मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. आणि आपण जी फ्रेम आणणार होतो ती तुम्हाला मी आता अनबॉक्सिंग करून दाखवत आहे. आणि मित्रांनो, फ्रेम तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता आपण कैचीने तिला पहिली फ्रेम आपण पूर्ण काढून घेऊ. कैची पण जास्त एवढं मला वाटत नाही की चालते म्हणून, पण ठीक आहे चला. मला तर नाही वाटणार की ते आता आपण हातानेच ते आपण फाडायला सुरुवात करू. कारण का खूप एक्सायटिंग झालेलं आहे तुम्हाला दाखवायला मित्रांनो की कोणती फ्रेम आणलेली आहे म्हणून ती. हळूहळू नाही का, त्याला जास्त टच पण नको द्यायला. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बऱ्यापैकी तरी आपण चांगल्या प्रकारे ना आपण फ्रेम सेफ आणली होती. कारण का दादरहून परत लोकलमध्ये येणं आणि परत नाही का सर्व गोष्टी. कारण का रात्रीच्या वेळेस ना लोकलला खूप गर्दी असते. तर मित्रांनो, आता आपण पूर्ण आपली अनबॉक्सिंग झालेली आहे. आणि फ्रेम जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. एकदम पूर्ण रॅप करून दिलं होतं कारण की त्यांना ऑलरेडी मी सांगितलं होतं की आम्ही ट्रेनने जाणार आहे म्हणून. त्यामुळे त्याला काय असं स्क्रॅचेस वगैरे नाही आलं पाहिजे, काच वगैरे फुटली नाही पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला फ्रेम कशी वाटली तुम्ही एकदा मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला अशा एवढ्या मोठ्या साईजची जर फ्रेम असेल तुम्ही दीक्षाभूमीच्या तिथे येऊन तुम्ही हे घेऊ शकता. तर मित्रांनो, ही बघा आपली फ्रेम आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.